कर्ज म्हटलं ना, की डोक्याला एक वेगळं टेन्शन येतं आणि नुसतं डोक्यालाच नाही हो. त्यामुळे आपल्या नात्यांमध्येही आपली बोलचाल कमी होते. घरामध्ये असताना आपण फार टेन्शनमध्ये असतो. ऑफिसमध्ये असताना आपण टेन्शनमध्ये असतो. कामामध्ये असताना आपण टेन्शनमध्ये असतो. कर्ज अशा पद्धतीचा त्रास आपल्याला देतं. कर्ज घेताना आपल्याला फार छान वाटतं कारण कुठेतरी एका गोष्टीमधनं आपल्याला रिलीफ मिळणार असतं. पण जेव्हा कर्ज फेडायचं असतं ना, त्यावेळेस आपल्याला प्रचंड, प्रचंड, प्रचंड अशा पद्धतीचा त्रास होत असतो, की असं वाटतं मी का घेतलं त्या क्षणाला ते कर्ज. पण मंडळी, गरजवंताला अक्कल नसते आणि म्हणून कर्जाचा डोंगर वाढत जातो. आजचा हा असा खूप फायदेशीर आणि खूप सुंदर व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. मिस्टिकी लहरा या म्हणजे चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडक्या अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही छान असाल, मस्त असाल अशी श्री स्वामी समर्थांच्या चरणी कायम प्रार्थना. आता पहा ना, आपण कर्ज घेतो. कर्ज घेताना आपल्याला माहित असतं का? कर्ज घेताना आपल्या मनात काय असतं, की मी तर फटाफट हे कर्ज फेडून टाकणार. आपल्याला माहित नसतं उद्या काय वाढून ठेवलेलं आहे. आणि असं आपण विचार करत असतानाच असे काही दिवस येतात, की आपण ते कर्ज लवकर फेडू शकत नाही. त्यामुळे मंडळी, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला अतिशय फायदेशीर ठरणार आहे आणि तुम्हाला खूप छान गाईडलाईन मिळणार आहे. आपण मार्केटमध्ये जातो, तेव्हा आपण काही गोष्टींचा भाव करतो म्हणजे बार्गेन करतो. बार्गेन करताना आपल्याला काय वाटतं, की बस झालं आता ही 40 रुपयाची गोष्ट आहे, तर मला तुम्ही 30ला द्या किंवा 20ला द्या, अशी आपण बार्गेन करत राहतो. आणि बार्गेन करण्याचा मेन अट्टाहास आपला यासाठी असतो कुठेतरी 2 पैसे वाचावेत. पण तुम्ही जेव्हा बार्गेन करता, तुम्ही ते ₹10, ₹20, ₹15 किंवा ₹2 वाचवता. नंतर तुम्ही त्याचं काय करता? तुमच्या तरी लक्षात राहतं का, की आपण ₹2 वाचवले होते? नाही राहत. तर खूप सुंदर असे मी एक आज तुम्हाला की म्हणजे पैशांचं मॅनेजमेंट आहे ना, फार चांगल्या पद्धतीने करायला लागलं पाहिजे. जेव्हा तुम्ही ₹2 वाचवता, ₹10 वाचवता ना, घरामध्ये एक वेगळा पिगी बॉक्स ठेवा आणि जे पैसे तुम्ही वाचवता ना, त्या दिवशी मात्र ते त्या पिगी बॉक्समध्ये टाका. वर्षभरामध्ये तुम्ही किती पैसे वाचवलेले आहेत, कर्ज फेडण्यासाठी हे पैसेही तुम्हाला मदत करू शकतात. म्हणून तुम्हाला अशा पद्धतीनं ही गाईडलाईन घेऊनच जे पैसे वाचवले आहेत, ते नक्की त्या पिगी बॉक्समध्ये तुम्हाला टाकायचे आहेत. त्याच्यानंतर जेव्हा आपण पैसे घेतो, तेव्हा काळजी घ्यायची कोणाकडनं उसने घेताना, कर्ज घेताना, की मंगळवार तर नाही आलेला आहे ना, मंगळवारी तर आपण घेत नाही आहोत ना. काहीदा असंही होतं, की फॉर्म सबमिट भले आपण शुक्रवारी करतो, पण नेमका पैसा डिस्बर्समेंट आपल्या अकाउंटला मंगळवारी होते आणि तिथे मग सगळं अडत जातं. कारण मंगळवारी पैसा कर्जाचा आपल्या अकाउंटला येणं किंवा आपण कर्ज घेणं म्हणजे मंगळवारी कधीच घेतलेल्या पैशाचं कर्ज फिटत नाही. अडथळे भरपूर येत राहतात. मग त्यासाठी काय करायचं मंडळी, तुम्ही कुठूनही कर्ज घ्या. बँकेतनं घ्या, पर्सनल घ्या, व्याजावर घ्या, तुम्ही सोन्याचं कर्ज घ्या, तुम्ही गाड्या गहाण ठेवून कर्ज घ्या, तुम्ही कुठलंही कर्ज घ्या. तुम्हाला मार्ग फक्त भगवंताचे पाय पकडण्याचाच आहे आणि दर मंगळवारी मारुतीच्या देवळात जायला शिका. दर मंगळवारी मारुतीच्या देवळात जाऊन तुमच्या एक छोटंसं पुस्तक मिळतं, ऋण मोचन म्हणून. ऋणमोचन म्हणजे कर्जमुक्तीचं ते पुस्तक आहे, त्यात स्तोत्र आहे. ते दर मंगळवारी तुम्हाला वाचायचं आहे. तर तुम्ही गणपतीच्या देवळात जाऊन जर हे पुस्तक वाचलं, तर खूप छान तुम्हाला अनुभव येतील. नाही जमत असेल तुमच्या वेळेअभावी, ऑफिस अभावी, तर तुम्ही घरात बसूनही गणपतीच्या समोर तुपाचा दिवा लावून, अगरबत्ती लावून, पुढ्यात पाणी घेऊन हे पुस्तक तुम्ही वाचू शकता. ते पाणी जे तुम्ही पुढ्यात घेतलेलं असतं, ते पाणी मात्र प्यायचं नाहीये. ते पाणी काय करायचं, तुम्हाला पूर्ण घरभर शिंपडायचं आहे. तुमच्या अगदी तिजोरीत पण तुम्हाला ते पाणी शिंपडायचं आहे. जेणेकरून कणाकणातून जिथून तुमचं कर्ज जे घेतलेलं आहे ना, त्यातून तुम्हाला लवकरात लवकर मुक्तता मिळेल. अनाहूतपणे कुठून तरी असे सक्सेस यायला लागतील, पैसा यायला लागेल, की तुमचं कर्ज कधी फिटून गेलं हे तुम्हाला कळणारही नाही. बरं, ज्यांनी मंगळवारी कर्ज घेतलेलं आहे ना, त्यांनी एक काम मात्र नक्की करायचं. अशा वेळेस त्यांनी कुठल्याही येत्या मंगळवारी त्या व्यक्तीला थोडे तरी पैसे द्यायचे. जर तुम्ही बँकेतनं घेतले तर त्या अकाउंटला जाऊन मुद्दामून पैसे टाका. आजकाल काय असतं, की ते ॲप असतात. त्या ॲपमधनं आपण ते पैसे फेडण्याची प्रक्रिया आहे. मग तिथून नाही आपल्याला थोडी अमाउंट टाकता येत ना, मग त्याचाही एक असा बॉक्स बनवायचा आणि तिथे वर लिहायचं, कर्ज फिटतंय असं लिहून त्या बॉक्समध्ये ते पैसे मंगळवारीच टाकायचे. हे लक्षात मंगळवारी टाकाल ना तसे तुमचे पैसे आणि तेव्हा ते परिपूर्ण ते तिथे जमा होतील ना, तेव्हा तेच पैसे उचलून तुम्हाला तुमचा हप्ता भरायचा आहे. बँकेत जाऊन ते पैसे जमा करा आणि तुम्ही ऑनलाईन ते पैसे तुम्ही भरू शकता. कर्ज म्हणजे फार डोंगर आहे असं आपल्याला नेहमी वाटत राहतं. पण तुम्ही स्मार्टपणे त्याला संपवण्याचा प्रयत्न केलात, तर ते नक्कीच संपेल. कर्ज घेतलंय असं 10 जणांना सांगत बसण्यापेक्षा ना, कर्ज मी कसं फेडू नये याच्यावर विचार करा. कारण तुम्ही कर्ज घेतलंय हे अनेक जणांना सांगाल, पण ते अनेक जण आणखीन अनेक जणांना सांगतात. म्हणजे तुमचा जो प्रॉब्लेम असतो हा प्रत्येक वेळी मल्टिप्लाय होत जातो आणि मल्टिप्लाय झालेला जो प्रॉब्लेम असतो ना, तर तो कायम वाढत राहतो. त्यामुळे तुमचं कर्ज फिटायला तुम्हाला उशीरच लागणार आहे. त्यामुळे तुम्ही अजिबात कुणाला सांगू नका, की तुमच्यावर किती कर्ज आहे, किती कर्ज तुम्ही घेतलंय. ह्या गोष्टी तुम्हाला बोलायच्याच नाहीयेत. कारण त्या बोलून उपयोग नाहीये. त्याच्यामुळे की आपण जेव्हा कर्ज घेतो, त्यातली जर तुम्ही पर्सनल कोणाकडनं तरी घेतलं, तर
थोडे तरी पैसे त्यातले त्याला परत करा त्याच दिवशी, म्हणजे कर्ज परत फेडण्याच्या वाटा तुम्ही मोकळ्या करा. माझा ह्याच्यावर ऑलरेडी एक व्हिडिओ पहिले आहे झालेला, तर तुम्ही प्लीज तो पाहून घ्या. तर मंडळी, कर्ज घेतले म्हणून टेन्शन घेऊ नका. तुम्ही जर ठरवलं, जसं घेताना तुम्ही स्मार्ट बनलात तसं जर कर्ज फेडताना तुम्ही स्मार्ट बनलात, तर तुम्हाला कर्ज फेडण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. फक्त भगवंताच्या चरणी मात्र स्वतःला थोडंसं सरेंडर करून भगवंताची काही सेवा करा. गणपतीची मी तुम्हाला एक सांगितलेलीच आहे सेवा. आता हनुमान ही स्तोत्र वाचताना किंवा उपासना करताना संकल्प घ्या. संकल्प कसा घ्यायचा असतो यावरही माझा एक व्हिडिओ ऑलरेडी आहे, तो प्लीज तो पाहून घ्या. तरी मी इथे शॉर्टमध्ये सांगते संकल्प घेण्याची पद्धत. ताम्हण घ्या, एक छोट्याशा लोट्यामध्ये पाणी घ्या, तांदूळ घ्या, फूल घ्या आणि तुम्ही जेव्हा ताम्हण पुढ्यात ठेवता, ओंजळ करा उजवी. त्याच्यामध्ये तुम्हाला तांदूळ टाकायचे म्हणजे अक्षता टाकायच्या आहेत. त्याला थोडी हळद लावा अक्षतांना. फूल ठेवायचं आणि त्याच्यावर पाणी टाकायचं आणि मनात संकल्प करायचा की मी अमुक अमुक व्यक्ती या गोत्राची या ठिकाणी राहते. मला हे इतकं सगळे माझ्या आयुष्यामध्ये या गोष्टी घडत आहेत. त्याच्यासाठी मला काहीतरी मार्ग हवे आहे आणि ही उपासना केल्यानंतर नक्कीच मला मार्ग मिळून मी यातून मुक्त होईल अशी मला आशा आहे. त्यामुळे माझा हा जो संकल्प आहे तो सिद्धीस नेण्याची तुम्ही कृपा करावी, असं म्हणून ते पाणी जे आहे घेतलेलं ते आपण ताम्हणामध्ये सोडायचं आहे. तेव्हा तुम्हाला ठरवायचं की तुम्ही हे किती दिवस करताय. पण जोपर्यंत कर्ज फिटत नाही तोपर्यंत जर तुम्ही केलं तर अतिशय उत्तम. जर नवऱ्याने कर्ज केलं तर ऍटलीस्ट बायकोनी घरी हे सगळं करावं आणि जर बायकोनी घेतलं असेल तर नवऱ्याने करावं आणि जर ज्यांनी घेतले त्याला करता आलं तर अतिउत्तम. पण जोडीदारापैकी कोणीही केलं तरी चालतं. तुमच्या मुलांनीही तुमचं कर्ज फिटण्यासाठी जर या उपासना केल्या तर अतिउत्तम आहे. हनुमानाला पौर्णिमेच्या दिवशी बनारसी पानाचा नैवेद्य अर्पण करा. बनारसी पान हनुमानाला अतिशय प्रिय आहे. त्याच्यामुळे तुम्ही हनुमानाच्या देवळात जाऊन बनारसी पानाचा भोग दाखवा आणि हनुमानाला प्रार्थना करा हात जोडून की हे हनुमंता, जसं हे पान तू खाशील आणि तुझ्या तोंडामध्ये जसा जसा रंग चढेल तसं तसं माझ्या आयुष्यामध्ये सुद्धा खूप सुंदर सुंदर पॉझिटिव्ह रंग चढायला लागतील आणि नको असलेले सगळे रंग निघून जातील. हीच तुझी कृपा माझ्यावर कायम असू देत. आणि थँक्यू म्हणजे धन्यवाद 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 3 वेळा करा. हनुमंताला प्रदक्षिणा घाला. त्याच देवळामध्ये उभं राहून तुम्हाला हनुमान चालीसाही म्हणायचं आहे. आता 5 वेलची घ्यायच्या. 5 वेलची घेऊन डाव्या हातात घ्यायच्या, उजवा हात त्याच्यावर ठेवायचा आणि सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते असं म्हणून याच्यावर आपल्याला ज्या वेलची घेतलेल्या आहेत 5 त्याच्यावर आपल्याला 21 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे लक्ष्मीचा. लक्ष्मीला नमस्कार करायचा आहे. नमस्कार कधी लक्ष्मीला असा करायचा नाही. 2 हाताची ओंजळ घ्यायची आणि त्याच्यात आपला माथा ठेवायचा आहे. लक्ष्मीला नमस्कार करून ती जी वेलची आहे ती हिरव्या कपड्यामध्ये छोट्याशा रुमालात बांधायची. प्लेन हिरवा हवे आणि तुमच्या पर्समध्ये ठेवायची. तुमच्या नॉर्थ ईस्टला तुम्ही पायराईडचं क्लस्टर ठेवा आणि त्याच्याबरोबर एक काचेच्या बाउलमध्ये किंवा सेलेनेटच्या बाउलमध्ये तुम्ही पायराईडचं क्लस्टर ठेवा. पायराईडच्या क्लस्टरला थोडंसं अत्तर लावा. अत्तर आणि त्याच्याबरोबर एक दालचिनीचा रोल म्हणजे सिनेमन रोल तुम्हाला ठेवायचा आहे आणि त्याला जेव्हा तुम्ही आपल्या मंदिरामध्ये घरामध्ये अगरबत्ती पूजा वगैरे करता तेव्हा ती अगरबत्ती तिथेही तुम्हाला फिरवायची आहे नॉर्थ ईस्टला. नॉर्थ ईस्टला मंदिर असेल तर अतिउत्तम. मंदिरातही तुम्ही हे ठेवू शकता. असं नाही की मंदिर नॉर्थ ईस्टला नाहीये मग मी कुठे ठेवू. पण मंदिर जर नॉर्थ ईस्टला आहे तर तिथेच ठेवा आणि मंदिर आणखीन कुठे आहे जर नॉर्थ ईस्टला जागा नसेल तर तुम्ही तुमच्या मंदिरात ठेवू शकता. पण जर नॉर्थ ईस्टला जागा असेल आणि मंदिर नॉर्थ ईस्टला नसेल तर तुम्ही मुद्दामून नॉर्थ ईस्टलाच ह्या वस्तू ठेवा. जेणेकरून तुमच्या कर्जामध्ये लवकरात लवकर नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटीज वेगवेगळ्या मार्गांनी पॉझिटिव्ह वेनी पॉझिटिव्ह सोर्सनी पैसा येऊन तुमचे कर्ज फिटले जातील. अजिबात कुणालाही इथलं घे तिथे दे म्हणजे आपण म्हणतो ना टोप्या घालणं म्हणतो आपण थोडक्यात त्याला की हा फक्त रोलिंग करत राहतो किंवा ही फक्त रोलिंग करत राहते. तसं अजिबात करू नका. पैसा सांभाळणं ही एक कला आहे आणि जर ही कला तुमच्याकडे नसेल तर या आयुष्यामध्ये तुम्ही प्रत्येक वेळी फक्त आणि फक्त कर्ज काढत बसाल. ह्याच्याकडनं काढले, दुसऱ्याकडनं घेतले, त्याचे फेडले, तिसऱ्याकडनं घेतले, ह्या दुसऱ्याचे फेडले, असं कधीच करू नका. कर्ज आहे ना आयुष्याला लागलेला मोठा शाप असतो. हे कायम तुम्ही ज्यांच्याकडनं कर्ज घेताना त्यांनाही सांगा की हे मी तुमच्याकडनं कर्ज घेतले हे तुम्ही 10 जणांना सांगत बसू नका. त्यानं मला अडचणी येतील कर्ज फेडायला. त्यांना अगदी प्रामाणिकपणे आणि एकदम प्रेमाने या गोष्टी सांगा. कारण अशी बरीच लोक असतात की ह्यांनी माझ्याकडनं कर्ज घेतलं, त्यांनी माझ्याकडनं कर्ज घेतलं असं सांगत राहतात आणि आपल्याला म्हणजे जे कोणी घेतात त्यांना कर्ज फेडायला त्रास होतो. तर त्याच्यामुळे कर्ज फेडायचं तुमच्या मनात आहे, तुम्हाला कर्ज तुमचं फेडण्याची भावना जर आहे ना, तर भगवंत तुम्हाला नक्की मदत करेल. कारण जसं मी सांगितलं की कर्ज हा खूप मोठा शाप असतो आपल्या आयुष्यामध्ये. त्याच्यामुळे कर्ज घेणं आणि कर्ज चुकवणं ह्या दोन्ही फार वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर मंडळी खूप सुंदर असे मी तुम्हाला आज उपाय दिलेले आहेत
आणखीन शेवटचा आणि खूप प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. दर शुक्रवारी जर तुमच्याकडे गावदेवी असेल तर गावदेवी नसेल तर तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या आजूबाजूला कुठेही महालक्ष्मीचं, दुर्गेचं, काली मातेचं जर मंदिर असेल तर आवर्जून तिथे जा. एक नारळ तिथे न्यायचा, एक नारळ आणि गुलाबाचं फूल घेऊन जायचं. एक हळकुंड घ्यायचं. हे घेऊन तिथे जाऊन आपल्या महालक्ष्मीला, दुर्गेला, ज्या देवीला तुम्ही जाल तिथे अर्पण करायचं आणि देवीला सांगायचं की हे आई तुझ्या चरणी मी हे अर्पण करतो. माझे सगळे आयुष्यामध्ये जे काही पैशांचा त्रास आहे तो सगळा तुझ्या पायाखालून घे आणि मला यातून मोकळं कर. आणि मला खात्री आहे तू मला मोकळं करशील. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद म्हणायचं. 11 शुक्रवार तरी करायचं आहे. तर मंडळी, नारळ घ्यायला नसेल जमत तर एक गुलाबाचं फूल तरी लक्ष्मीला घेऊन जा. तेही तुम्हाला घेऊन जायला जमत नसेल तर एका पुडीमध्ये कुंकू बांधून आणि एक हळकुंड आणि त्या कुंकवाला ज्या पुडीत बांधाल त्या पुडीला अत्तर लावायला विसरू नका. आणि हे तर सगळ्यांना सोयीस्कर आहे, सोपं आहे, तुम्ही नेऊ शकता, करू शकता. तर मंडळी, माझी फार इच्छा आहे की तुम्हा सगळ्यांचं कर्ज, आणि आयुष्यामध्ये आहे ना प्रत्येकाला कर्ज ना कर्ज कधी ना कधी घ्यावं लागतं. कुणाला घरासाठी, कुणाला गाडीसाठी, कुणाला कशासाठी. कारण जी डेड इन्व्हेस्टमेंट असते तर व्यक्तीला वाटतं आपण कुठे आपला पैसा गुंतवायचा, त्यामुळे ते कर्ज घेतात. कर्ज घेऊन ते फेडण्याची क्षमता ही येईल नाही येईल याचा विचार करायचा नाही. कर्ज घेतलंय तर ते मला फेडायचंय, फक्त हा विचार जर तुम्ही डोक्यात ठेवला तर हळूहळू हळूहळू तुमची कर्ज फिटायला लागतील आणि तुमचे मार्ग मोकळे होतील. कारण कर्ज घेणं ही मोठी चूक नसते, पण ज्यांच्याकडनं घेताचं त्यांनी गावामध्ये सगळ्या सांगत बसले तर त्याचा त्रास आपल्याला होतो. पण समोरच्याला वाटतं हे लोक काही आपले पैसे द्यायला तयार नाही, पण तसं नसतं मंडळी. याचा अनुभव अनेकांनी घेतलाही असेल, अजूनही घेतही असतील. तर त्यामुळे बँक तर कुठे सांगायला जात नाही जर तुम्ही वेळेवर पैसे भरले, पण जेव्हा लोकांकडनं घेताना खूप सावधगिरीने घ्या. कारण खूप सुंदर सुंदर आज तुम्हाला उपाय दिलेले आहेत. आणि श्री स्वामी समर्थांच्या आणि लक्ष्मी आईच्या चरणी माझी कायम प्रार्थना आहे की प्रत्येक जण कर्जातनं मुक्त व्हावा आणि या जगामध्ये सुखी राहावा. मंडळी, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे, कारण बरेच जण असे आहेत ज्यांच्यावर खूप कर्ज आहेत, कर्जानी बेजार आहे, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचून नक्कीच तुम्ही कर्जातनं मुक्त व्हाल. कारण ही एक सेवा आहे. तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्की पोहोचवा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. आणि तुमच्यावर कर्ज आहे आणि तुम्ही कुठल्या सेवा करता प्लीज मला कॉमेंटमध्ये सांगा. आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर मंडळी, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर फटाफट सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायचं आहे, जेणेकरून माझे सगळे व्हिडिओ पोस्ट होताच तुमच्यापर्यंत पोहोचतील. मिस्टिकल एराशी जोडलं जाण्या गेल्याबद्दल मी तुमची अगदी मनापासून आभारी आहे. पुन्हा लवकर भेटू. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा.